नमस्कार. आज आपण उरलेल्या भातापासून फोडणीचा भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 चमचे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये पाव चमचा मोहरी ॲड करणार आहोत. मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिऱ्याची फोडणी देणार आहोत. इथे मी पाव चमचा जिरं घेतलेलं आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतलीत व 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आता आपण मिरची 1 मिनिटभर छानपैकी परतवून घेणार आहोत व यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून यामध्ये ॲड केलेला आहे. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे. आता इथे मी पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद ॲड करत आहे. इथे तुम्ही मिरचीच्या ऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता. चवीला हा भात अतिशय अप्रतिम लागतो व उरलेल्या भातापासून बऱ्यापैकी अशी रेसिपी आपल्याकडे बनवली जाते. आता आपण यामध्ये भात ॲड करूयात व हा व्यवस्थित परतवून घेणार आहोत. तुम्ही उरलेल्या भातापासून अजून कोणती वेगळी रेसिपी जर बनवत असाल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. एक 2 ते 3 मिनिटं आपण हा भात व्यवस्थित परतवून घेऊयात. आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीर ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत. भात शिजवताना जर यामध्ये मीठ घातलं असेल तर नंतर मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही हा फोडणीचा भात फ्रेश राईसपासून सुद्धा बनवू शकता. तसेच उरलेल्या भातापासून तर अतिशय अप्रतिम होतो. आता आपण चवीप्रमाणे मीठ ॲड केले व हे पुन्हा एकदा परतवून घेऊयात व आपला महाराष्ट्रीयन फोडणीचा भात एकदम रेडी आहे.